हाय हॅलो नमस्कार मी दुराणी फर्स्ट येतो ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत म्हणून आहे. म्हटलं खूप पेड का नाही दिवसानंतर आली तुम्ही? तुमच्यासोबत तुम्हाला ब्लॉग पण शेअर करते आणि त्याचं कॉंग्रॅच्युलेशन. कारणही तसंच आहे. घरी पाहुणे आलेत, लग्नाची गडबड आहे आणि या सगळ्यांमुळे मी थोडंफार शूट केलं होतं पण एडिट वगैरे करणं जमलं नाही. सो चला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर 1 मेपासूनचा हा व्हिडिओ आहे. माझ्या मुलाचा फर्स्ट नंबर आला जो की मी रिझल्ट आणण्यासाठी स्कूलला गेले होते आणि त्यानंतर आमच्या ननंद भाऊजांच्या मस्त अशा गप्पा चालल्या होत्या. ताईंनी मस्त असा गुळाचा मुरंबा बनवला होता आणि तो आम्ही दोघे एन्जॉय करत होतो. आम्ही तिघे असल्यामुळे घरातली सगळी कामं खूप पटापट होऊन जातात आणि त्यानंतर निवांत असा गप्पा मारायला वेळ मिळतो. मुलंही त्यांचं बाहेर खेळतात त्यामुळे मुलांचंही ते टेन्शन नसतं. सकाळी 11 वाजले होते आणि आम्ही इथं मस्त आमच्या गप्पा चालल्या होत्या, काही लग्नाच्या बाबतीत, काही इकडच्या तिकडच्या आणि प्रत्येकजण माहेरी गेलं की हे असंच असतं. आणि चला खूप छान मस्त असे दिवस चालले होते आणि मुरंबाही खूप छान झाला होता. बहुतेक मी त्याचा व्हिडिओ काढला आहे की नाही मला आठवत नाही आहे, पण छान झाला होता. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात का शिवांशीही बाहेर खेळत होता. भरपूर ऊन आहे पण सकाळी आमचे जे रो हाऊस आहे तिथे सावली असते आणि दुपारी 11:30 नंतर ऊन यायला सुरुवात होतं. तोपर्यंत मग मुलं बाहेर खेळतात आणि त्याच्यानंतर एकदा की घरात आले की मग त्यांचा घरात धिंगाणा चालू होतं. तोपर्यंत आम्ही मस्त इथं गप्पा मारल्या होत्या आणि आता म्हटलं चला आता तुमच्यासोबतचा जो व्हिडिओ आहे ना तो येणाऱ्या 3-4 दिवसांमिळूनचा व्हिडिओ मी इथे शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. व्हिडिओ आवडत कपडे सांभाळायला एक मेंबर. त्यानंतर आता लग्न आहे म्हटल्यावर आमच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, पण मला अडचण असल्या कारणाने मी गेले नव्हते. बाकीची घरातली मंडळी गेली होती पण त्यांनाही जाण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे ते डायरेक्ट आधी मंदिरात गेले आणि त्यानंतर मग जिथे कार्यक्रम आहे तिथे घरी गेले. कारण की आमचं घर लांब असल्यामुळे जोपर्यंत आम्हाला नेण्या आणण्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्हाला जाता येत नाही. आणि याच मंदिरामध्ये प्रत्येकजण जे दिवट्या वगैरे असतं ते घेऊन येतात, नैवेद्य इथं ठेवतात आणि त्यानंतर बाकीचा कार्यक्रम चालू होतो. सो तो कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला पुढे इथे बघायलाच मिळेल. सो आमच्याकडच्या ज्या काही प्रथा आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते.
माझ्या सगळ्या सख्या चुलत जावा वगैरे सगळ्यांनी देव घेऊन इथे नाचवले आणि नंतर इथे तळी भरण्यासाठी बसले होते. सगळी घरातली मंडळी बसली होती. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशीचा मामा आणि भाचा मस्त इथे चेस खेळत आहे आणि खूप मजा येते, कारण की भाच्याचा माझा जो आहे पार त्याचा क्लास चालला आहे, त्यामुळे खूप छान असं टफ कॉम्पिटिशन असतं मामाचं आणि त्याचं. आणि प्रत्येक वर्षी तो दिवाळीत किंवा उन्हाळ्यात आल्यानंतर हे मस्त असं कॉम्पिटिशन होतं आणि खूप मजा देखील येते. अरे पण बंद केला क्लासचं शिक्षण वाया गेलं ना. इथे बघ, इथं लक्ष दे. चेक दिला का? पिजनचं बघा ना 3000ला आहे खाली ॲमेझॉनला. ॲमेझॉनला. मी एका पॉईंटने पुढे तुझ्या एका पॉईंटने म्हणजे 2915लाच आहे, 3000 पण नाही. डिलेवरी चार्जेस येतील पण ते तेवढ्या टायमात येणार नाही ना दिवस तो. लग्न आहे घरी, त्यामुळे या अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर असतातच. संध्याकाळच्या वेळेस मी गेले होते पार्लरला, अगदी घराच्या जवळच पार्लर आहे. म्हटलं चला यावेळेस काहीतरी वेगळा हेअरकट करूया. तसं तर माझे केस इतके छान नाही आहे, पण म्हटलं चला थोडेफार मोकळे देखील सोडता येतील. आणि असा हा मस्त असा बटरफ्लाय कट केला होता, जो की कसा वाटतोय नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मला तरी पर्सनली खूप जास्त आवडला होता. थोडंसं फेसचं लुक चेंज झालं आणि नेहमी केस वरती बांधण्यापेक्षा प्रत्येक वेळेस मी हेअरस्टाईल माझी वरती असते अशी बंद, म्हणून म्हटलं चला काहीतरी ओपन असं ठेवूया. ते केलं आणि त्यानंतर आम्ही आलो होतो मस्त असं संतोषी मातेच्या मंदिरात, कारण की इकडं असते मोकळी हवा आणि थोडासा एक राऊंड पण. आणि दरवेळेस मी ताई आल्या की आम्ही मंदिरात येत असतो. तर इकडे काठियावाड्यांच्या गायी असतात, त्यामुळे आता मुंबईच्या असल्यामुळे ना माझा जो भाचा आहे त्यांना हे सगळं असं दाखवायला ताईंना खूप आवडतं, त्यामुळे त्या या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवत असतात. आणि मुलंही तर छानपैकी खेळत होत्या. दूध तूप दही. त्या बाईला राणीहार लागला होता 1 ग्रॅमचा इथल्या बाईला, इथं संतोषी माता मंदिरात. आणि मग सगळे म्हणे खरंच ज्या गरजू लोकांच्या हातात गेल्यामुळे सगळ्यात जास्त आनंद होत आहे. घ्यायचंय का? शेणाचा वास येतोय. शिवांश हात पकड रे. हा गावात आलं ते गाईला पिण्यासाठी पाणी आहे. आणि जा बाजूला. नाही हात नको लाव, फक्त जवळ तर जा. इकडे बघ. एकदम छोट बाळ आहे ते, तुझ्यापेक्षा हा खूप छान. पाय टाकताना येते त्याला, पाय पुढे टाक. हा पाय ना, हा पाय, हा बघ हा पाय असा जाऊन असा करायचा आहे ना. चालेल मग पाय करून टाकायचं आहे. मग त्या याच्यावर जा. हा याच्यावर जा. ते जीन्स थोडी वर कर ना कमरेतून आधी. हा चलो शिवांश सरक बाजूला. डायरेक्ट नको असं करू, असं नको करू डायरेक्ट. अरे
आधी एकच पाय आणि नंतर डायरेक्ट हा बरं याच्यावर ये ना पेड हा हा सरक तू सरक असं व्हेरी गुड हा बरोबर आहे या आता ये पकडते तुला आणि घर हा जा बघ जा ना वर